सीना नदी आहे आपली सीना नदी ह्यावेळेस फार मोठ्या प्रमाणावर सीनेला पाणी आलं। खरं तर भीमा सीना जोड कालवा आपण केला का तर सीनेला पाणी नेहमी जास्त जात नाही म्हणून, आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर शेती आमची माढा तालुक्यामध्ये आहे, त्या मोहोळ तालुक्यामध्ये आहे, ह्या दोन्ही बाजूला भूम परांड्याच्या परिसरामध्ये आहे। असं असताना आपल्याला अरे इकडे या, पण ट्रॅक्टर जात नाही का इकडे ट्रॅक्टर असता तर मी गेलो असतो ना। त्या संदर्भामध्ये इथल्या लोकांनी पलीकडे आहे आमचा भूम परांडा तालुका, आमचा परांडा तालुका धाराशिव जिल्हा, इथं आहे आपण करमाळा तालुका सोलापूर जिल्हा। आता इकडून जाताना इथं ब्रिज कम बंधारा आहे, परंतु त्याचा काही उपयोग नाही। मला आता माहिती अशी मिळाली काल 17-18 हजार स्क्वेअर क्युसेस पाणी आपल्या सीना नदीला त्या बंधाऱ्यावरून चाललेलं होतं, त्याच्यामुळं वाहतूक सगळी बंद झालेली होती। बोटी आणल्या पण बोटीमध्ये काहीतरी पंक्चर झाली ती बोट, त्याच्यावर ती पण थांबली। ट्रॅक्टर आणला, ट्रॅक्टरही इथं बंद पडलाय। आता लोक आम्हाला म्हणतात तिकडे या, ट्रॅक्टर चालू असता तर मी आमचे नारायणराव उमेश आम्ही सगळे तिकडे जायचं ठरवलेलं होतं, परंतु ट्रॅक्टरच सोबत बंद पडलेला असल्यामुळे पलीकडे जाता येत नाही। अर्थात तिथल्या लोकांचं म्हणणं आहे, तिथल्या लोकांची एकच मागणी आहे, इथल्या पण लोकांची आहे की तिकडच्या 10-12 गावं आणि इकडचा करमाळा शहर आणि बाकीचा सगळा परिसर ह्या सगळ्यांना जोडणारा ब्रिज हा परत कधी पाऊस पडला तरी तो पाण्यामध्ये जाता कामा नये म्हणून इथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होत्या, त्या आमच्या रहाणे म्हणून चीफ इंजिनियर, त्यांच्याच अंडर पुणे विभागाचं ते काम आहे। मी त्यांनाही सांगितलं, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगितलं कशा पद्धतीनं ब्रिज करायचा आहे, आणि तो ब्रिज केल्यावर मराठवाडा आणि आमचा पश्चिम महाराष्ट्र ह्याला जोडणारा हा जो काही दुवा आहे तो ह्या ब्रिजच्या निमित्तानं आपल्याला साधता येईल। आणि त्याचं प्लॅन इस्टिमेट त्यांना म्हणलं 15 ऑक्टोबरपर्यंत ते सगळं करा। आणि इकडचं एक गाव आमचं करमाळ्याचं राहतंय, त्याचं नाव काय, निलज, त्या गावामध्ये देखील जाण्याच्या करता काही व्यवस्था करावी लागेल। ती काय करायची काय नाही ह्याच्याही बद्दलची चर्चा झाली, कारण अनेक वर्ष आम्ही लोक ह्या क्षेत्रात काम करत असल्यामुळं आम्ही त्या इंजिनियरचं ज्ञान नसेल घेतलेलं, परंतु अनुभवातनं आम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यातल्या कळतात आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे, तशा पद्धतीनं करायला सांगितलं आहे आणि त्याच्यात आम्ही सगळ्या लोकांना पण विश्वासात घेतलं आहे। फक्त मात्र पलीकडच्या बाजूला ट्रॅक्टर नसल्यामुळं किंवा वाहन जात नसल्यामुळं जाता येत नाही, ही मात्र अडचण आहे। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये विशेषतः जिथून सीना नदी, मांजरा नदी, तुमची सिंदफणा नदी, तुमची गोदावरी नदी, ह्या ज्या काही नद्या आपल्या मराठवाडा आणि आपल्या इकडच्या भागात माझ्या सोलापूर जिल्ह्यातनं गेलेल्या आहेत, ह्यांना सगळ्यांना आपल्याला दोन्ही तीरावर प्रचंड अशा पद्धतीनं पाणी नदीमध्ये न मावल्यामुळं, ओढ्या नाल्यांच्यामध्ये काही ठिकाणी अतिक्रमणं झाल्यामुळं ओढ्या नाल्यांचं पाणी ते वाट काढत वाढत त्या ह्याच्यावर आलं, म्हणजे जमिनीमध्ये आलं आणि तिथं लोकांचं कांदा पिकाचं नुकसान असेल, मक्याचं नुकसान असेल, वेगवेगळे ह्या भागात ऊसाच्याबद्दल, ऊस जरी ते पाण्यात काहींचे आहेत, अशा वेगवेगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचे पंचनामे करायला नदीकाठच्या भागामध्ये आपल्याला लगेच जाता येणार नाही, कारण त्याला अजून वापसा नाही आहे। आम्ही काही ठिकाणी तिथं गेलो होतो तर तिथंही चिखल आहे, पण जिथं आज काही दुरुस्ती करण्याची गरज आहे तशा पद्धतीची काळजी आपण त्या बाबतीमध्ये घेतोय आणि तशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या, अधिकारी पण काम करतायत। काही ठिकाणी आम्ही फॉरेस्टची मदत घेतोय, जिथं फॉरेस्टमध्ये तलाव आहेत, मगाशी एक तलाव बघितला तर तो अक्षरशः जवळपास काठोकाठ भरलेला दिसला, तर गोरेवाडी गावाच्या तिथला, तर त्याच्यामध्ये आपल्याला तिथली झुडपं काढून तिथं जरा भराव करावा लागेल, तर तशा भराव करण्याच्या सूचना आपण त्यांना त्या ठिकाणी दिलेल्या। जमीन वाहून ती 2200 कोटीची मदत ही मागच्या काळातली होती, आताचे पंचनामेच अजून आलेले नाहीयेत। आता मागचे जे काही 14 सप्टेंबर असेल, त्याच्या आधीचा पाऊस असेल, त्याच्यातले जे काही गोष्टी आल्या त्याच्याबद्दलचे सगळे हे पैसे मागचे आहेत। आता हे 14च्या नंतर 15च्या नंतर जे काही घडलेलं आहे, विशेषतः 2-4 दिवसात जे घडलेलं आहे
त्याचे पंचनामे करण्याच्या करता थोडासा वेळ लागेल, पण जेवढं वॉर फुटिंगवर करता येईल अशा पद्धतीचं काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाने ठरवले. यासाठी ओला दुष्काळ जाहीर करा सगळे आता इथं माहिती घेतली तर त्याच्यामध्ये जेवढे काही जनावरं 14-15 तारखेपर्यंत वाहून गेलेली होती त्याचे सगळे पैसे दिलेले आहेत. काही बकऱ्या आता वाहून गेलेल्या आहेत किंवा इतर जे वाहून गेलेले ह्या 2 दिवसात जे घडलेलं आहे त्याचे माहिती घेऊन ताबडतोब पैसे देण्याच्या सूचना ह्या जिल्हाधिकारी, त्याच्यामध्ये ॲडिशनल कलेक्टर, प्रांत मामलेदार ह्या सगळ्यांना दिलेले. परिस्थिती आहे ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी आपण पहिल्यांदा आता बघू दे ना, लगेच तू काय आल्या लगेच हे करा ते करा. लोकांची मागण्या वेगवेगळ्या आहेत. आम्ही पहिल्यांदा काय काय लोकांच्या मागण्या आहेत आणि प्रत्यक्षात फील्डवर काय आहे त्यामध्ये काय नक्की ह्याच्यात. आता काही माझे शेतकरी म्हणतात सरसकट पंचनामे करा. नदीच्या काठाच्या दोन्ही तीरावरच्या जमिनी मात्र मोठ्या प्रमाणावर, जमीन नाही माती, जमिनीची माती मात्र मोठ्या प्रमाणावर मळशीची माती आपण त्याला म्हणतो ती मळी, काही मळी म्हणतात, काही मळशी म्हणतात. अरे बाबा, काही भागात मळशी म्हणतात. जसा भाग बदलेल तसं काही ठिकाणी मळई म्हणतात. जी काही त्यापेक्षा सोपा शब्द म्हणजे नदीकाठच्या दोन्ही तीरावरची जी जमीन असती, जी सुपीक जमीन असती, जी पोयटा वगैरे असतो त्याच्यामध्ये, ती जमीन मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाहून गेली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.